आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गरिबी सोबत अप्रतिम सौंदर्य दिलंय आणि त्या राघवेंद्रला ना या वयात तुझ्यासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मला वाटतंय या तुझ्या सौंदर्याचा ना फायदा घेऊन त्याला फसवायला हवंस. आणि जर का असं घडलं तर मला खात्री आहे येणाऱ्या 7 पिढ्या नक्कीच तुझी आठवण काढतील. Excuse me, sir. Yes, May I come in? come in. Thank you. सर मी श्रुतिका. तुमच्या कंपनीतून मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. गुड. सगळ्या प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिलीस. थँक्यू सर. शिवकुमार, तुला काही विचारायचं आहे? नाही सर. मग उद्यापासून जॉईन करायला सांगूयात? येस सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तू सुधाकर काकांची मुलगी म्हणून हा जॉब तुला द्यायचा हे आम्ही आधीच ठरवलं होतं. तुझं क्वालिफिकेशन बघता ही नोकरी आम्ही तुला दिली असं म्हणण्यापेक्षा तू ही नोकरी कमवलीस असं म्हणणं मला जास्त आवडेल. थँक्यू सर. तुला इतर काही हॉबीज वगैरे? आय लव्ह कुकिंग. मला जेवण बनवायला फार आवडतं आणि जेवण बनवून इतरांना खाऊ घालायला जास्त आवडतं. म्हणजे जेवण बनवायला आणि लोकांना खाऊ घालायला हे तर तू तुझ्या आईचे गुण उचललेत. हो सर. पण तुम्हाला कसं माहीत? सुधाकर काकांमुळे. त्यांच्यामुळे तुझ्या आईच्या हातचे खूप सारे पदार्थ मी खाल्लेत. म्हणजे तुझी आई सुगरण ही तिची दुसरी ओळख आणि खिमा तर आय थिंक तिची स्पेशालिटी होती. म्हणजे मला आठवते मी एकदा खिमा खाण्यासाठी म्हणून तुमच्या घरी आलो होतो. काय सांगता सर? छान. म्हणजे मला खिमा खूप आवडतो. ती मला आवडणारी टेस्ट जर का असेल तर मी कुठेही जाऊ शकतो खिमा खायला. सर मी सुद्धा अगदी माझ्या आईसारखा खिमा बनवते. तुम्हाला आता इतर कुठेही जायची गरज नाहीये. इनफॅक्ट मी उद्याच तुमच्यासाठी खिमा बनवून घेऊन येईन. दॅट्स ग्रेट. हॅलो सर. श्रुतिका बोलते. बोल श्रुतिका. सर तुम्ही जेवायला येताय ना? जेवायला नाही, ऍक्च्युली लंच साठी मी बाहेर जाणार आहे. पण सर मी काल तुम्हाला म्हणाले होते ना की तुमच्या आवडीचा खिमा बनवून घेऊन येईन म्हणून. मी तुमच्यासाठी अगदी आई बनवते तसाच खिमा बनवून घेऊन आले. इनफॅक्ट मी सगळी तयारी सुद्धा केली आहे इकडे. आणि आता तुम्हीच नाही येणार म्हणताय. प्लीज या ना सर. तुम्ही नाही आलात तर मला खरंच खूप वाईट वाटेल. तू कॅफेटेरियामध्येच? नाही सर, ॲक्च्युली मी गार्डनमध्ये बसले. कॅफेटेरियामध्ये सगळे असतील ना आणि मी खिमा फक्त आपल्या दोघांसाठीच घेऊन आले. म्हणून तुम्ही पण प्लीज गार्डनमध्येच याल? ठीक आहे, येतो मी. ओके सर. सॉरी सर, मला थोडा यायला उशीर झाला. चला निघूया. कुठे? हो सर, लंचला आपण बाहेर जाणार आहोत ना. लंच? अरे हा, सॉरी, मी विसरलोच होतो. ठीक आहे, निघूया. नाही, मला आज माझा उपवास आहे. पण सर याआधी आजच्या दिवशी तुमचा कधीच उपवास नव्हता. अरे मला एवढंच एकाने सांगितलं की ह्या दिवशी उपवास करायचा कुलदैवतेचा चांगला असतो म्हणून मग चालू केला आजपासून. ठीक आहे, मग मी निघू. ओके.
मी खिमा आणलाय म्हटल्यावर तुम्ही नक्की येणार हे माहीत होतं मला. मी आलोय, पण खरं तर मी आज किमा नाही खाऊ शकणार. का सर? डाएट चाललंय ना माझं सध्या. सो अच्छा, म्हणजे मी यांना जेवणासाठी आग्रह करावा म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे. तर ठीक आहे, मी पण आता यांची मजाच घेते. सर, पण तुम्ही नक्की जेवणार नाही आहात? हा, म्हणजे नक्की नाही जेवणार. पण सर, तुमची हरकत नसेल तर मी जेवून घेऊ का? येस प्लीज, ऑफकोर्स. ओके, ठीक आहे सर. आता तुम्ही नाही जेवत आहात तर मी जेवून घेते, मला खूप भूक लागली. या. एक मिनिट, रिलॅक्स. पाणी. यू ओके? नाही, काय झालं? काय होतंय? माझ्या पोटात खूप दुखतंय. पोटात कसं काय दुखायला लागलं अचानक? ते काय ना सर, सगळ्याच गोष्टींना शारीरिक कारणं नसतात ना, काही कारणं मानसिकही असतात. सॉरी, काय म्हणायचं मला नाही कळलं. आता तुम्ही जेवत नाही आहात, मग मला खूप वाईट वाटतंय आणि म्हणून माझ्या पोटात दुखतंय. तुमच्या आवडीचा खिमा आणलाय, 2 घास तरी खाऊन घ्या. तुमच्यासाठी नाही, पण मी म्हणते म्हणून माझ्यासाठी तरी. तुझा एवढाच आग्रह असेल तर खाईन मी थोडंसं. ओके, हेच ऐकण्यासाठी मी केव्हापासून वाट पाहत होते. सुपर्ब. किमा असावा तर असा झणझणीत. आवडलं ना तुम्हाला? यापेक्षा चांगली टेस्ट किम्याची असूच शकत नाही. सर, तुम्हाला इतकं आवडलं असेल तर मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईन. पण गुरुवार आणि रविवार सोडून. ओके, गुरुवारी तुमचा उपवास असतो हे माहिती आहे मला, पण रविवारी का? रविवार तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचा हक्काचा वार आहे ना. रविवारी ऑफिसला सुट्टी असते ना, मग किमा कसा आणणार तू? पण सर, आपण ऑफिस बाहेर सुद्धा भेटू शकतो ना. तुम्ही काही बोलला नाहीत सर. ऑफिस बाहेर आपण भेटू शकतो ना. भेटूया, नक्की भेटूया. एनिवे, थँक्स फॉर युअर ट्रीट. मला निघायला हवं. आलास लंच करून? हो सर, आजचा मेनू तुम्हाला खूप आवडला असता, पण आज नेमका तुमचा उपवास. सॉरी. खिमा मस्त होता. खिमा? सर, आज तुमचा उपवास ना, खिमा वगैरे काय म्हणताय? काल जो खिमा खाल्ला ना रात्री, तो खूप छान होता. अजून ढेकर येत आहेत त्याचे. एनिवे, तुझ्याशी काय बोलत बसलोय, काम आहेत मला. 1 मिनिट. बोला ना मॅडम. आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं आलंय माझ्या लक्षात. मला तिच्या जेवणाच्या प्लॅनिंग बद्दल विचारायचं होतं. विचारा. चांगलं जेवण हा दादाचा वीक पॉइंट होता. हो, मलाही ते माहिती आहे. त्याबद्दल तिलाही कळलं असेल का? नाही म्हणजे तिने त्याच्यासाठी खिमा वगैरे आणणं, रोज जेवणासाठी आग्रह करणं, या सगळ्या मागे तिचं काही प्लॅनिंग होतं का? काय वाटतं तुम्हाला? मी याआधी या सगळ्या प्रकाराकडे सिरियसली असं कधी पाहिलंच नव्हतं, पण यापुढे ज्या काही घटना घडल्या त्या मात्र विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या. वाजले किती? 1 तास उशीर झालाय. सॉरी सर, माझं एक काम होतं, पण मला उशीर होणार आहे याची कल्पना मी राघवेंद्र सरांना दिली होती. राघवेंद्र सर माझे सिनियर आहेत आणि मी तुझा सिनियर आहे.
हे सुट्ट्या घेणं, उशिरा येण्यापर्यंत जेवढं काय आहे ना ते सगळं तू मला सांगणार आहेस. ऑफकोर्स खाणार. सॉरी. आता सॉरी कशासाठी? मी मघाशी थोडं रागावून बोलले म्हणून. त्या रागातच तुझी माझ्याबद्दल असलेली मला आत्मीयता दिसली. एनिवे, ती स्वीट डिश मला आजच खायला मिळणार आहे ना? हो, मी लगेच घेऊन आले. बोलतोय. एक गुड न्यूज आहे. काय झालं? राघवेंद्र मी आणलेलं स्वीट खायला तयार झालाय. काय सांगतेस? ही तर खरंच गुड न्यूज आहे. पण तो एवढ्या लवकर तयार कसा झाला? काय केलंस तू? काही नाही रे, नेहमीच माझा इमोशनल ड्रामा. ग्रेट यार. आता ते स्वीट त्याचं काम करणार आणि तुला सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. आपल्याला हवे तसे फोटो काढायचे. स्वतःहून लग्नाला तयार झाला तर ठीकच, नाहीतर मग त्याच फोटोचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करता येईल. हो, आहे माझ्या लक्षात. बरं आई, तू आता स्वीट खायला तयार झालाय तर त्याला लगेच आणून देते. चल बाय, नंतर बोल. ऑल दी बेस्ट. ओके. हे घ्या सर, पटकन खाऊन घ्या. हो हो, एवढी काय घाई आहे? कसं आहे ना सर, तुम्ही स्वीट डिश खाण्यासाठी होकार देणं हे माझ्यासाठी देवाने कौल दिल्यासारखं आहे. त्यामुळे तुमचा विचार पुन्हा बदलण्याआधी मला तुम्हाला स्वीट डिश खाताना पाहायचं आहे. म्हणून लवकर खाऊन घ्या. आणि तुझा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यासाठी मला ते खायचंय. तुम्ही परदेशात शिकायला गेल्यापासून दादासाहेबांनी त्यांची आवडती शेवयाची खीरच खायची बंद केली. आज मनसोक्त शेवयाची खीर खाणार आहेस तू दादा. चल 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 कर. सॉरी म्हणून तुझ्या सुखासाठी मी हा नवस आयुष्यभरासाठी केलाय. घ्या ना सर, खाऊन घ्या. काय झालं सर? सॉरी श्रुतिका, मी स्वीट डिश नाही खाऊ शकणार. का सर? मी मैत्रीसाठी नवस केला होता आणि तेव्हा असं बोललो होतो की माझा नवस पूर्ण झाला की माझ्या आवडीची ही शेवयाची खीर कायमची सोडून देईन. ठीक आहे सर, पण फक्त टेस्ट करायला काय हरकत आहे? आय एम सॉरी. सर, मी सांगते म्हणून. सॉरी श्रुतिका, प्लीज मला माफ कर. या बाबतीत जर तू माझ्या भावना समजून घेतल्या तर तुला कळेल मी असं का बोलतोय ते. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? मला दिलेला शब्द दादा शेवटपर्यंत पाळत होता हे ऐकून मन भरून आलं. खरं सांगू मॅडम, श्रुतिका जरी त्यांच्या आयुष्यात आलेली असली ना तरी त्यांच्या मनात तुमचं स्थान कायम होतं. तुमच्यापेक्षा त्यांनी कोणाला जास्त महत्व दिलं असेल मला नाही वाटत मॅडम. मलाही आत्ता कळतं. मग पुढे काय झालं? त्यानंतर तिने राघवेंद्र सरांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि आपल्या कंपनीचे युनियन लीडर तुम्हाला भेटणार आहेत सर. आपण त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात ना? हो, काही गोष्टी तर त्यांना मागायच्या अगोदरच मिळाल्यात, म्हणून ते तुमचा सत्कार करणार आहेत. त्याविषयीच त्यांना बोलायचं असेल. असं असेल तर त्यांना प्लीज थांबवा. मला या अशा गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. सर, कामगाराचे हट्ट आहे. ठीक आहे, ते ऐकणारच नसतील तर मी मैत्रीशी बोलून देतो, कारण तिनेच मला त्यांच्या मागण्या मान्य करायला सांगितल्या होत्या. बघू, तिलाच पाठवून देईन तिकडे. सर, ही आयडिया चांगली आहे. सर, हीच फाईल मागवली होती का तुम्ही? सर, मी निघतो. मला काही फॉरेन डेलिगेट्सना भेटायचे. ओके.
सॉरी सर, माझा फोन विसरले. हो हा. श्रुतिका, तू माझं नाव तुझ्या मोबाईलमध्ये काय म्हणून सेव्ह केलेस? सांग ना, काय नावाने सेव्ह केलेस? हवी. असं का केलं असशील? सर, म्हणजे मला असं वाटलं की हेच की मला असं मनापासून वाटलं की तुमचं नाव याच नावाने सेव्ह करावं. पण सर, तुम्ही याचं अजिबात टेन्शन घेऊ नका प्लीज. ह्याचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. काय ना, माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुमचंही माझ्यावर प्रेम असायला हवं. जे स्वप्न कधी पूर्णच होणार नाही आहे त्याचा हट्ट का करेन ना मी, पण ह्या मनाला कसं समजावं तेच कळत नाही. उलट तेच मला सतत सांगत असतं की तुला जे काही वाटतं ते एकदा त्यांना मनापासून सांग. काय आय मीन, काय मनापासून सांगावं असं वाटतं? हेच की मी मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. आय लव्ह यू सर. मिस्टर राघवेंद्र, आज एक मुलगी स्वतःहून तुम्हाला आय लव्ह यू म्हणली. खरं तर आय लव्ह यू टू म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला हवं होतं, पण इट्स ओके. त्यामुळे का होईना तुम्हाला आरशासमोर उभं राहावं असं वाटलं. हेही नसेल थोडं की पण खरंच आरशासमोर उभं राहून स्वतःला शेवटचं कधी निरखून पाहिलं हे नाही आठवत. आपण त्यामुळे एक गोष्ट कळली, अजूनही फिट आहे. नुसतं फिटच नाही, रुबाबदार सुद्धा. आणि अशी जर पर्सनॅलिटी असेल तर कोणी इम्प्रेस होईल. व्हॉट्स इट? काय चाललंय? कुठं काय? आता तू काय करत होतास? काय नाही, ऍक्च्युली मी आपल्या कंपनीबद्दल विचार करत होतो. मी इथे कसं काय आलो माझं मलाच नाही कळलं. दादा, आयुष्यात पहिल्यांदा मी तुला स्वतःला आरशात निहाळताना बघितलंय. खरं खरं सांग, काय भानगड आहे? मनू, तुला वाटतंय तसं काही नाही. ओके, तू म्हणतोस तसं काही नसेल तर ठीक आहे. आणि तुला जर मला काही सांगायचं नसेल तरीही ठीक आहे. मी तुला जेवणाला बोलवायला आले होते. जेवणार आहेस का? ऑफकोर्स. मनू, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. जे मगाशी सांगायचं नव्हतं ते का? तसंच काहीसं. मग बोल ना. म्हणून माझ्या मित्रांनी मला एक फिल्म ऑफर केली आहे, हिरोचा रोल आहे. तुला काय वाटतं, मी करू शकेन? म्हणजे मी तेवढा फिट आहे असं वाटतंय? दादा, हा काय प्रश्न आहे का? ऑलरेडी तू माझ्या रिअल लाईफ मध्ये हिरो आहेस आणि फिल्मच्या हिरोसाठी जे जे काही लागतं ते सगळं ठासून भरलंय तुझ्यात. मला बरं वाटावं म्हणून तर बोलत नाहीयेस ना तू? मी का खोटं बोलेन? आणि एवढंच वाटतंय ना तर स्वतःला बघ आरशात एकदा. अरे सगळं की तुझ्याकडे, अशी पिळदार बॉडी, पर्सनॅलिटी आणि उत्तम हाईट. अजून काय हवंय? ते सगळं मान्य आहे ग, पण या पांढऱ्या दाढीचं काय करावं? झालं, इथेच चुकतोयस तू दादा. तुला कळतंय का, या लुकला पेपर अँड सॉल्ट लुक म्हणतात आणि हा खूप कमाल फेमस असतो मुलींमध्ये. तुला माहितीये, माझ्या सगळ्या मैत्रिणी तुझ्या मागे लागल्यात. सिरियसली? हो, काहींनी तर माझ्याशी मैत्री केली फक्त तर तुझ्याशी बोलता यावं म्हणून. तुमच्या बहिणीचं लग्न झाल्यावर तुम्ही काय करणार आहात?
की तुमची बहीण तुमच्यापासून दूर जाईल म्हणून तिच्या नवऱ्याचं पण ट्रान्सफर करणार आहात, की तिला सुद्धा तुमच्यासारखं लग्न न करता घरीच बसवणार आहात? मला वाटतं जे काही खरं कारण आहे ते मी तुला सांगितलेलं आहे, आणि त्या विषयावरती आपण जास्त चर्चा न केलेलीच बरी. त्यापेक्षा तू पुण्याला जायची तयारी कर. आय होप तुला तिकडेही काम करताना तेवढीच मजा येईल. मी कुठेही जाणार नाहीये सर, आणि यापुढे तुमच्याकडे नोकरीही करणार नाहीये. गुड बाय मिस्टर राघवेंद्र सरदेशपांडे. हे माझं रेझिग्नेशन लेटर. तू पण ना ताई जरा घाईच केलीस. म्हणजे त्याने ट्रान्सफर केली म्हणून तू तुझा जॉब सोडण्याऐवजी त्याचं ऐकायला हवं होतंस. त्याच्यामुळे तुला किती त्रास होतोय असं दाखवून त्याला इमोशनली ट्रॅप करता आलं असतं. तसं नाही आहे ते रॉकी. मी त्याच्या बाबतीत जे काही केलंय ना ते करेक्ट आहे. असं समज की ही नवीन टेक्निक आहे. हे बघ, आत्ता मी त्याच्यावर खूप रागवलेली आहे आणि त्याच्या समोरही नाही आहे, आणि नक्कीच त्याला माझी सतत आठवण येणार, आणि तो माझ्यासाठी वेडा होणार, आणि या वेडेपणातच तो मला शोधत शोधत इथे येणार. खरंच असं होईल? हो. अरे एवढंच नाही, तुला माझं आणि राघवेंद्रचं लग्न व्हावं असं वाटतं ना? मला फक्त 2 महिने दे. या 2 महिन्यात आमचं लग्न झालेलं असेल, आणि हा माझा शब्द आहे. श्रुतिका रिझाईन करून गेली. का? तिला आपण पुण्याला ट्रान्सफर केलं ते आवडलं नाही. पण तिचं प्रमोशनही होतंय ना, मग तिला काय प्रॉब्लेम आहे? एक विचारू? विचारा ना. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर ते प्रेम प्रकरण तिथेच थांबलं होतं तर मग मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलं? खरं तर मलाही हा प्रश्न पडला, म्हणून इथे येण्याआधी मी आपल्या लॉयरला फोन केला होता. एव्हा ते यायलाच हवे. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. अगदी वेळेवर आलात. तुम्ही मला ज्या कामासाठी बोलवलंय त्याबद्दल बोलूया का आपण? हो नक्कीच. मी मॅडमना मला माहीत असलेली ऑफिसमधली सगळी प्रकरणं सांगितलेली आहेत. आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय माहिती आहे ते तुम्ही प्लीज मॅडमला सांगा. मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलंय याचा मागोवा घेताना अजून काही गोष्टी समोर आल्यात माझ्या. ते दोघे ऑफिसच्या बाहेरही भेटायचे, फिरायलाही जायचे. एवढंच नाही तर राघवेंद्र सरांचं श्रुतिका मॅडमचं घरी येणं जाणं असल्याचे पुरावे समोरच्या पार्टीकडे आहेत. मग पुढे? एक वेळ ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता येतील. आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मॅरेज सर्टिफिकेटचा. त्याचा शोध घेण्यासाठी मला काही इन्फॉर्मेशन लागेल. हो विचारा ना. मला सांगा, मॅरेज सर्टिफिकेटवर जी तारीख मेन्शन केली आहे त्यावेळेस राघवेंद्र सर कुठे होते आणि काय करत होते हे जर आपल्याला कळलं तर आपल्यासाठी खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातील. तुम्ही काय सांगू शकता का? त्यावेळी त्यांच्याबरोबर हरीश नावाचा मुलगा होता. तो त्यांच्या दिवसभरातील शेड्यूलचं अपडेट ठेवायचा. त्या संदर्भातील फाईल तुमच्या घरी नक्की असेल मॅडम. म्हणजे राघवेंद्र सर त्या दिवशी नेमके कुठे होते, काय करत होते, कोणाबरोबर कोणती डील फायनल करत होते, हे सगळं मेन्शन असेल त्यात. या संदर्भातली फाईल घरी नक्की असणार. पण घर सील केलंय तर आता काय करायचं? मला तर ही केस आता खूपच कॉम्प्लिकेटेड वाटायला लागली. पण मला खात्री आहे माझ्या दादाने असं लग्न वगैरे नक्कीच केलेलं नसणार आहे. तुमच्या अशा बोलण्यावर एक वेळ मी विश्वास ठेवेन, पण कोर्ट नाही विश्वास ठेवणार ना. एखाद वेळेस लिगली घरात प्रवेश मिळावा म्हणून मी कोर्टाला विनंती करू शकतो, पण कोर्ट परवानगी देईल असं मला तरी नाही वाटत. मग आता तुमच्या त्या सील केलेल्या घरातनं फाईल कशी मिळवता येईल याचाच विचार करावा लागणार आपल्याला. अरे यावेळेला काहीचे केस बांधतेस? तिला गरमीचा त्रास होत होता ना, म्हणून तिला आंघोळ घातली. अच्छा असं आहे होय. झाले असतील केस बांधून तर चला आता झोपायला. नाही, आज मी रूपामावशीच्याच जवळ झोपणार आहे. आदिती, तुला जमिनीवर झोपायची सवय नाहीये, झोप कशी येईल? मला चांगलीच सवय.
नक्कीच झोपेल. तिच्या गावी आई वडिलांबरोबर राहत असताना कदाचित तिला जमिनीवर झोपायची सवय झाली असेल. तुला सवय असायला तुम्ही कधी लादीवर झोपला होतात मॅडम? अगं खेळता खेळता झोपली असेल कधीतरी. तुला झोपायचं ना तिथे, झोप. किती खोटं बोलतेस ग? मी तर कधीच पाहिलं नाही तुला लादीवर झोपताना. ती सांगतीये ना तुला, तिला सवय आहे झोपायची, तरी का पुन्हा पुन्हा विचारतीयस? सॉरी, चूक झाली ताईसाहेब. इट्स ओके. सॉरी, मी पण जास्त रिॲक्ट झाले. तुम्ही झोपा. दिवे बंद करा. घरी जाण्यासाठी बाहेर तर पडले, पण आता काय? एवढ्या रात्री मी त्या घरी कशी जाणार? प्लीज प्लीज आदिती, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. प्लीज आता तूच काहीतरी मार्ग दाखव ना. तू मैत्री मॅडमची मुलगी आहेस ना? हो, तुम्ही कसं ओळखलं? ते जाऊ दे, तू एवढ्या रात्री इथे काय करते ते सांग. तुला घरी जायचं असेल ना? हो, मला आमच्या बंगल्यावर जायचंय. चल बस पटकन, मी पण त्याच दिशेने चाललोय, तुला सोडतो. थँक्यू काका. थँक्यू आदिती. मामा, मी इथे अशी एकटी आल्याने मला खरंच खूप भीती वाटते. मला तुझ्या आधाराची गरज आहे. आई मला तुझ्याबद्दल नेहमी सांगत असते, तू किती चांगला होतास ते. तू आईची काळजी घेणं असो किंवा लोकांना मदत करणं असो, ती तुझ्याबद्दल सांगताना कधीच थकत नाही. पण सध्याच्या माझ्या आईची अवस्था तुला पण माहिती आहे ना, आणि ती किती अडचणीत आहे हेही तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आता फक्त तूच काहीतरी करू शकतोस. प्लीज मामा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. थँक्स मामा, तू खरंच आमच्या बरोबर आहेस. मी ही फाईल आईला वाचवण्यासाठी घेऊन जाते. बाय मामा. आदिती, येताना जशी मदत केली होतीस तशी जाताना पण कर ना. मला तुझ्या मदतीची खूप खूप गरज आहे. आता तूच मला घरापर्यंत सोडू शकतेस. आदिती, मॅडम, ओ मॅडम, मॅडम. आदिती, आदिती कुठे? बहुतेक ताईसाहेबांच्या खोलीत असेल. अगं पण बाहेर कोणतरी आवाज देते ना. ओ मॅडम. हे चल ग पटकन.
ताईसाहेबांना कोणीतरी बोलवतंय. चल 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 पटकन.